नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. तर जे काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षात नाही केलं त्याचं 3 पट काम आम्ही या 10 वर्षात करून दाखवलं. या देशाचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, सगळ्यांचा विकास होऊन भारत समृद्ध संपन्न झाला पाहिजे, हाच आमचा कार्यक्रम आहे. आता भारतासमोर हा प्रश्न आहे की भारताच्या विकासाचा संबंध जे येणारं सरकार आहे ते कोणत्या आर्थिक नीतीवर चालणार आहे या आधारावर देशाचं भविष्य ठरणार आहे. आणि म्हणून पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या आर्थिक चिंतनाच्या आधारावर या समाजातले जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत, त्या तळागाळातले जी माणसं आहेत ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून आम्ही असं काम करू की ज्या दिवसापर्यंत या सर्व दरिद्र नारायणांना रोटी, कपडा आणि मकान मिळणार नाही तोपर्यंत आपलं कार्य संपलं नाही असं समजून आम्ही काम करत राहू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायाचं चिंतन, हेच आमच्या विचाराचा आधार आहे. आज काँग्रेसवाल्यांजवळ, राष्ट्रवादीवाल्यांजवळ विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला त्यांना आधारच नाही आहे. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे. आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो की भारतीय जनता पार्टीवाले 400 जागा का म्हणतात, कारण त्यांना बाबासाहेबांचं संविधान बदलवायचं आहे. मी लॉचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, प्रॅक्टिस नाही केली, पण आम्हाला संविधानाचा पेपर होता आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी एक मोठा निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व कोणीही सरकार हो, कुठलीही पार्लमेंट असो, कोणीही प्रधानमंत्री हो, कोणीही राष्ट्रपती हो, घटनेतली मूलभूत तत्व कोणालाही बदलता येत नाही, हा निर्णय झालेला आहे. हे मूलभूत तत्व काय आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट्स, ही जी मूलभूत तत्व ही बदलताच येत नाही. पण घटनेच्या पार्ट बी मध्ये जी कलमा आहेत त्याला मात्र दुरुस्ती करता येते. खरं म्हणजे मी इमर्जन्सी पासून कामात आलो. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये घटनेची एवढी मोडतोड केली की घटना उद्ध्वस्त केली. नंतर जनता पार्टीने पुन्हा बदलवून ती प्रस्थापित केली. काँग्रेस पक्षाने 60 वर्षाच्या काळामध्ये ही घटना 80 वेळा तोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं. आणि भारतीय जनता पार्टीच्या नावाने विशाल प्रचार करत आहेत की हे ना 400 जागा मिळाल्या तर हे संविधान बदलवणार आहे. संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून आपल्याला जातीवादाचं राजकारण करतात, सांप्रदायिकतेचं राजकारण करतात, जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. या देशातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी ही खरी समस्या आहे. जे पुढारी आपल्या कामाने निवडून येत नाहीत, जनतेचा विश्वास संपादन करत नाही, ते जातीच्या ढाली पुढे करतात. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे की या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिवशाही आणि रामराज्याची स्थापना झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. सेक्युलरचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव. आणि हा सर्व धर्म समभाव या देशात कोणी प्रस्थापित केला असेल तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या काँग्रेसवाल्यांच्या भाषेतला प्रचलित सेक्युलरवाद हा खऱ्या अर्थाने कोण कोणाला शिकवणार आहे? ॲपिजमेंट ऑफ मायनॉरिटीज म्हणजे सेक्युलरवाद नाही आहे. द जस्टिस विथ ऑल अँड ॲपिजमेंट ऑफ नन हा सर्व धर्म समभावाचा प्रमुख भाग आहे. आणि म्हणून जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन न करता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता, आर्थिक समता या समाजात प्रस्थापित करून
छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली, राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेली समता या समाजात प्रस्थापित करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे, हेच भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे आणि हाच आमचा विचार आहे. हे होणार आहे. हा देश बदलणार आहे. गरिबी दूर होणार आहे. स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विलेज होणार आहे. तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे आणि हा देश विश्वगुरू बनणार आहे. पण ते जर बनवायचं असेल तर योग्य नीती असली पाहिजे. ते जर बनवायचं असेल तर योग्य नेतृत्व असलं पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या राष्ट्राचं पुनर्निर्माण करण्याकरता जे आव्हान, जे मिशन आम्ही स्वीकारलेलं आहे त्याला तुमचे आशीर्वाद पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये आणा. 10 वर्षात जे काम झालं वो तो ट्रेलर था, असली फिल्म शुरू होना बाकी है. आणि हे स्वप्न भारतीय जनतेचं पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी एनडीए आणि भारतीय जनता पार्टीचा विजय झाला पाहिजे. या ठिकाणून मुरलीधरच्या रूपाने एक तरुण उत्साही, आपल्या समस्या सोडवू शकणारा, आपला आवाज उठवू शकणारा एक चांगला कार्यकर्ता उमेदवाराच्या रूपाने उभा आहे. आपल्या सर्व युतीचं समर्थन आहे. तुमचे आशीर्वाद मुरलीधरच्या मागे राहू द्या. त्याला प्रचंड मताने विजयी करा. जात, पंथ, धर्म, भाषा याचा विचार न करता आपल्या भविष्याचा विचार करा, भवितव्याचा विचार करा. एनडीएला, भारतीय जनता पार्टीला विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्या